सध्या आपण औंधवरून डांगे चौकाच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजवरती आहोत. खरं तर हा जो ब्रिज आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणची जी वाहतूक कोंडी आहे ती कमी करण्यासाठी हा जो ब्रिज आहे तो बांधण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या आहेत आणि हा जो पूल बांधत असताना अत्यंत तीव्र उत्तर करण्यात आलेला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज या पुलाची पाहणी केली. आपल्यासोबत बारणे साहेब आहेत. सर, काय सांगाल, काय पाहण्यात आले तुमच्या आणि काय आदेश देण्यात आले या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रक्षक चौकामध्ये हा ओव्हरब्रिज बांधण्यात आलेला आहे. BRTचा अंडरपास देखील याच्यामध्ये आहे आणि या ब्रिजला मला असं वाटतं की सर्वाधिक जास्त उतार वाटतो. आज जर पाहिलं असेल नवले पुलावरती असतील, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे, मधुकर पवळे ब्रिजवरती अपघात जे होतात ते अतिउताराने होतात आणि ते सिद्ध झालेले आहे. त्यामुळं भविष्यामध्ये कुणाचा जीव जाऊ नये, अपघात होऊ नये या मताशी ज्या चुका झाल्या असतील, चुकून झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याची आत्ता अंतिम वेळ आहे. एकदा होऊन गेल्यानंतर कोणी दुरुस्त करणार नाही आणि एखाद्याचा जर जीव जात असेल तर त्याचा एक घरातला कर्ता पुरुष गेला तर संपूर्णपणे त्याचा परिवार उघड्यावर येतो आणि भविष्यामध्ये तो अपघात होऊ नये या दृष्टिकोनातूनच मी माननीय आयुक्तांना आज त्या प्रकारच्या सूचना देणारे संबंधित अधिकारी या ठिकाणी. मी संबंधित अधिकाऱ्यांना देखील सांगितलं की शेवट कन्सल्टंट असतो, ज्यांनी याचं डिझाईन केलेलं असतं किंवा डिझाईन करत असताना तो उतार असेल किंवा त्या बाजू त्या तपासल्या पाहिजे आणि त्याला अंतिम मंजुरी देतात अधिकारी. म्हणून पहिलं जर चुकी केली असेल कोणी तर त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा, अपघात झाल्यानंतर इथं कोणाचा जीव गेला तर पहिला गुन्हा दाखल करण्याचं काम मी स्वतः करणार आहे, कारण अशा चुका होऊ नये आणि कोणाचा जीव जाऊ नये. इथल्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलला आहात, तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे, परंतु त्यांच्याकडनं काही शब्द देण्यात आलेला आहे का? नाही, मी काय सांगतो, ज्यावेळेस मंजुरी मिळाली होती प्रशासकीय कालावधीमध्ये त्यावेळेस हे अधिकारी कुणीच नव्हते. खरं हे आता त्यांच्या बदल्या झाल्या, त्या इथं आलेले आहेत, त्यामुळे हे कोणी नव्हते. ज्यांनी मंजुरी मिळाली ते आता ऑफिसमध्ये, त्यांच्याशी बोलत मी. पण मेन आयुक्त, ज्यावेळेस आयुक्त सही करतात किंवा सिटी इंजिनियर सही करतात, त्यांनी पण या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. चुकीच्या पद्धतीने हा पूल बांधण्यात आलेला आहे. पूल बांधण्याच्या बाबतीमध्ये नाही, त्याचा डिझाईन करत असताना ती डिझाईन मला असं वाटतं की त्याचा उतार, तीव्र उतार केलेला आहे आणि ती डिझाईन चुकलेली आहे असं मला वाटतं. नाही, परंतु आता ही दुरुस्ती कशा पद्धतीनं? दुरुस्तीला सहज सोपं आहे, असं काही त्याचा काय ब्रिज काढायचा नाही, काय नाही. त्याची लांबी दोन्ही बाजूला वाढवली तर तो उतारा मिळू शकतो. परंतु महानगरपालिकेकडून हा जो पूल दुरुस्त करण्यात आला नाही किंवा हा जो उतार आहे तो व्यवस्थित करण्यात आला नाही तर तुमची भूमिका काय असेल? मी आयुक्ताला भेटून सांगणार आहे. टेक्निकली त्यांची जी टीम आहे ते पाहतील, परंतु मी या मताचा आहे लोकप्रतिनिधी म्हणून कुणाचा जीव जाऊ नये अपघातामध्ये आणि याच्यावरती अपघात 100% होतील असं मला स्वतःला वाटतं, कारण हा उतार अतिशय तीव्र आहे. तुम्ही जर पाहिलं नवले पुलाच्या बाबतीमध्ये गेल्या 2 वर्षापासून लोक ओरडतात. आम्ही सभागृहामध्ये 2-3 वेळा सांगितलं तो नॅशनल हायवेचा ब्रिज आहे, परंतु आता त्याची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात येते, जीव गेल्यानंतर दुरुस्ती करण्याच्या संदर्भात येते. पवळे ब्रिजच्या बाबतीमध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पहिला ब्रिज त्या ठिकाणी बांधला, त्यावेळेस पण आम्ही सूचना दिल्या होत्या. या ब्रिजची उंची, रुंदी ही कमी वाटते आणि त्याच्यावर अपघात झाले. नंतरच्या कालावधीमध्ये अनेकांचा जीव गेला, टँकर पलटी झाला, एक उद्योगपती त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला पवळे ब्रिजवरती. अशा पद्धतीने अनेकांचे अपघात होऊन त्याच्यामध्ये जीव गेलेलं. हा औंध रावेत रस्ता हा खरं तर याच्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. तुम्ही पाहिलं असेल, ट्रॅफिक पण जाम होती, खूप मोठ्या प्रमाणावर टाकेल. उद्या ब्रिज झाल्यानंतर अति जलद गतीने जाणाऱ्याची लोकांना देखील घाई असते. त्याच्यामध्ये काही ब्रेक फेल झाला, काही घटना आहे ती घडू नये या मताचा आहे आणि घडू नये यासाठी जर आपण सूचना देत असेल किंवा घडू नये म्हणून जर एखाद्या बाबतीमध्ये आज जर सुधार केला तर भविष्यामध्ये त्याचा कुणाचा जीव जाणार नाही. काम होतात, विकास काम व्हावं, विकास कामं होत असताना त्याला टेक्निकल बाजू देखील पाहिली गेली पाहिजे. केवळ ऑफिसमध्ये बसून एखादी डिझाईन केली आणि म्हणून ती योग्य आहे असं मी मानत नाही, कारण मला देखील या सगळ्या क्षेत्रातला खरं तर प्रॅक्टिकली जरी नसलो तरी गेल्या अनेक वर्षाचा सामाजिक जीवनामध्ये काम करत असल्यानं तो देखील अनुभव आहे आणि काही अनुभवातून आपण शिकलो जातो. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड.